माझ्या 2023 आणि 24 2024 पोलीस स्टेशनवर माझ्यावर अन्यायाची मालिका चालू झाली. माझी गाडी 6 वेळा फोडलेली आहे. तर माझी एकच मागणी आहे, तर वरिष्ठ पातळीवरून संबंधितावर कारवाई व्हावी. नाही कारवाई झाली आणि संबंधित जे पोलीस आहेत ते त्यांना निलंबित करा, गुन्हा नोंद करून त्यांना निलंबित करण्यात यावे. आणि नाही आणि मी नंतर कोर्टात मी दाखल करणार आहे. नाही भेटला तर माझी, आणि नाही बसला तर जिल्हाधिकाऱ्याचा शेवटचा उपाय सांगा. नाही मला नाही भेटला तर मला जिल्हाधिकाऱ्याला कुटुंबासह उपोषणाला बसणार आहे. आणि आम्हाला काय आमच्या कुटुंबाला काय झालं ना ते पोलीस जबाबदार अशोक कुंडलिक खडे आणि ते गुन्हेगारी प्रवृत्तीची जबाबदार. तुमच्यावर अन्याय गुन्हे केलाय अशोक कुंडलिक खडे आणि राजदासांनी गाडी पोलिसांनी कुठल्या अन्याय केला? या 6 गाडीचा अन्यायच केलाय, न्याय दिला नाही आम्हाला. पोलीस कोण होते? पोलीस ते पहिल्यापासून एकाने सांगा. व मला अश्लील व लज्जास्पद प्रश्न विचारून मला भावनिक व मानसिक त्रास दिला पोलिसांनी. ह्यांच्यावर विनयभंगाची कारवाई ही माझी विनंती. कोण पोलीस? आणि सुचित भोसले हे पोलीस मला विचारले प्रश्न, ह्यांच्यावर कारवाई तर माझी विनंती. सातारा शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण विभागातील अविनाश माने पहिले मस्के साहेब होते. तर अविनाश माने 4 तारखेलाच नवीन आले होते त्यावेळी. नंतर पोलीस फौजदार सुधीर मोरे आणि सुजित भोसले, निलेश यादव हे जाधव असे 5 पोलिसांनी हे षडयंत्र रचलं. तर मला एकच आहे माझी, तर यांच्यावर गुन्हे दाखल होऊन त्यांच्या निलंबित करण्यात यावे वरिष्ठ पातळीवरून. गाडी फोडली ह्यांच्यावर कारवाईच झाली नाही. हेच आमच्या षडयंत्र. आणि माझ्या षडयंत्र रचलं, मामा बाच्यांनी गाडी फोडली, आम्ही फोडलीच नाही. त्यांचा शिशिकाल का देत नाही आम्हाला बोलतात ते देत नाही. तर कारवाई व्हावी. आणि हे षडयंत्र हे सतत घडत राहणार ना. सारखीच गाडी फोडलेल्याचा आरोप तुम्ही कुणावर करताय? आणि राजदास आणि राहुल दास आणि त्याचे मित्र आहेत. त्याबाबत तुम्ही तसं पुरावे दिलेत का? चार पुरावा द्या. 3 FR आहे. सगळ्यांना फुटेज आम्ही गंभीर आहे तेवढा आम्ही पुन्हा त्यांच्यावर नोंद करायला आमच्याकडे सगळं पुरावे. हे गुळुंब विद्यालयामध्ये शिक्षक आहेत माध्यमिक अशोक कुंडलिक खडे, आणि त्यांना त्याच्या शेजारी साथ देणारे राजदास राहुल दास आणि त्याचे मित्र यांना माध्यमिक शिक्षक आहेत त्यांना निलंबित करण्यात यावे. आणि जे बिहारी गुंड आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. नमस्कार, मी सपोनी अविनाश माने, सातारा शहर पोलीस ठाणे. सातारा शहर पोलीस ठाणे गुन्हा नंबर 100/26 या गुन्ह्याचा तपास आमचे गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे करत होते. त्यातील फिर्यादी अण्णा पवार यांच्या सुमारे 2024 ते 26 सालापर्यंत 4 ते 5 वेळा त्यांची गाडी फोडण्याचा पेटवण्याचा प्रयत्न झालेला होता. आणि सदरचा प्रकार हा त्यांच्या बाबतीत सारखाच घडत असल्याने आम्ही सदर गुन्ह्याचा सखोल तपास केला. त्यांनी ज्या आरोपींची नावे दिली ते त्यांच्याकडे देखील सखोल तपास केला. त्यानंतर आम्ही तपासाच्या दोन्ही अँगलने तपास करून सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी यांचाच एक भाचा आहे त्याच्याकडे सुद्धा आम्ही लक्ष केंद्रित केले आणि त्याचा केलेल्या तांत्रिक तपासानुसार त्याचा संबंध असल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्याने सदरची बाब ही फिर्यादी यांच्या साथीनेच केली असल्याचे सांगितले आणि त्याबाबत आम्ही बराचसा पुरावा देखील गोळा केलेला आहे. नमूद दोन्ही आरोपींच्या विरोधात आम्ही मान्य न्यायालयामध्ये योग्य पुराव्यांसह चार्जशीट देखील सादर करीत आहोत. साहेब, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे का? हा, ते सध्या प्रविष्ट आहे. चार्जशीट दाखल होत आहे त्याच्यात.